नेमकं कारण काय होतं हे मात्र समजू शकलं नाही। मात्र या महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती करणार आहोत। सध्या या ठिकाणाहून ती महिला ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणची ही सगळी दृश्य आहेत आणि आपण थेट वर जाण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत, कारण 6व्या मजल्यावरची ही सगळी कारवाई आहे आणि पोलीस त्याच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये महिला पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी वाढवलेला आहे आणि थेट गृहमंत्री यांच्याच मंत्रालयातील कार्यालयात, मंत्रालय जिथे संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार केला जातो आणि त्याच ठिकाणी सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो उपस्थित झालेला आहे। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि सुरक्षेवर सुद्धा बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि आपण पाहतो या ठिकाणी आता लिफ्टसाठी या सगळ्या पोलीस कर्मचारी जे आहेत, महिला पोलीस कर्मचारी त्या उभ्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। 6व्या मजल्यावर ही महिला राहते असं बोललं जातं आणि त्यामुळे ही सगळी दृश्य जी आहेत ती दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण पोलिसांची मोठी कारवाई या ठिकाणी सुरू झालेली आहे। पोलीस महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत, पण ही महिला अद्यापही या ठिकाणाहून बाहेर पडलेली नाही आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी आता नेमकी काय कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। फार चॅलेंज असणार आहे पोलिसांसाठी, कारण एकीकडे शेजारी ज्या पद्धतीची माहिती सांगतायत की जी महिला आहे तिला मानसिक आजार असू शकतो, बऱ्याचशा तक्रारी यापूर्वीच्या पण होत्या, बरंचसं वाचन त्यांच्याकडून केलं जायचं असं पण बोललं जाते आणि त्यामुळेच हे कृत्य कुठेतरी रागाच्या भरात येऊन त्यांनी केलं आहे का असा सुद्धा एक प्राथमिक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आणि त्यामुळे आपण या सगळ्या बाबींचा खुलासा आणि या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत की नेमकं काय घडतंय आणि प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी कारवाई केली जाते। तर ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। महिला पोलिसांचं जे पथक आहे ते या ठिकाणी आता जात आहे आणि त्यांच्यासोबत आपणही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही दृश्य पाहतोय आपण की जाऊ दिलं जात नाही आहे, पण यानंतर जेव्हा कारवाई केली जाईल ती कशा पद्धतीची असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।